Hello friends, here we are going to start our next video lecture. Last lecture we have seen the definition of plant, then definition of water, then various properties of water, later on definition or the meaning of cohesion and adhesion and the relation. How the water molecule rises in the water column is with the help of cohesion and adhesion. त्यासोबतच आपण काही रूटचे स्ट्रक्चर बघितले होते, जसे इपिफॅटिक रूट, त्यासोबतच टिपिकल स्ट्रक्चर ऑफ रूट, दी व्हेरियस रिजन्स शोईंग दी रूट, दॅट इज मॅच्युरेशन, इलॉंगेशन, ॲब्सॉर्प्शन and region of growth. Along with this, we have seen the structure of typical root showing Villemin. Now, this lecture we are going to start the next topic, that is the structure of root hair. So, here is the structure of root hair. This diagram is also getting from the text. टेक्स्टमध्ये जी डायग्राम आहे ती इथे आपण पेस्ट करून ठेवली आहे. यामध्ये बघा, याचं डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्हाला नेक्स्ट स्लाईडवर दिलं आहे. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे आणि याला लक्षात ठेवायचं आहे. देन रूट हेअर इज द सायटोप्लाझमिक इलॉंगेशन or we can say that cytoplasmic extension of epiblema cells. Epiblema cells means these are the specialized type of cell present into the root, ranging from 1 to 10 mm long, elongated tube-like structure. Along with this, the root hairs are the colorless, unbranched, short-lived, and very delicate in nature. A typical structure of root showing the centrally placed large vacuole surrounded by plasma membrane, or we can say that cytoplasm. So plasma membrane and cell wall that covers the cytoplasm. Here is the diagram. Typical रूट हेअरचा एक डायग्राम घेतला आहे आपण इथे. त्या डायग्राममध्ये आपल्याला सेल मेम्ब्रेन दिसत आहे, त्याच्या आतमध्ये सेल वॉल दिसत आहे, त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम आणि एक व्हॅक्युअल along with the nucleus and number of mitochondrias. Then cell wall of root hair consists of two layers. दोन लेअरमध्ये सेल वॉल जी आहे ती डिवाइड झालेली असेल. एक असेल आउटर आणि दुसरी असेल इनर. आउटर लेअर इज कंपोज्ड ऑफ स्पेशलाइज्ड कंटेंट दॅट इज कॉल्ड पेक्टिन, व्हाईल inner layer is made up of cellulose. So cell wall is a freely permeable, but plasma membrane is a selectively permeable. आता सेल वॉलच्या प्रॉपर्टी आपण स्टडी केल्या आहे. 4 प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो: परमेबिलिटी, सेमी परमेबिलिटी, सिलेक्टिवली परमेबल अँड इनपरमेबल. आता त्या प्रॉपर्टीज कोणत्या आहे त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे, त्याला आठवायचं. मीन्स रिमेंबरन दॅट अँड कंटिन्यू. सेल वॉल ही कशी आहे? फ्रीली परमिएबल आहे. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन ही कशी असते? सिलेक्टिवली परमिएबल असते. फ्रीली परमिएबल असणे म्हणजे कुठलाही कंटेंट असो वॉटरचा, सेल वॉल त्याला अलाउड करेल. पण सेल वॉलच्या आतमध्ये जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल ही सिलेक्टिवली परमिएबल असते. सिलेक्टिवली परमिएबल म्हटलं तर टू सिलेक्ट अँड अलाव. परमेबल हा वर्ड कुठून आला आहे? परमिटपासून. परमिट मीन्स टू अलाव, फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. So cell wall is a freely permeable, but plasma membrane is a selectively permeable. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे सेल मेम्ब्रेन आणि इनर आहे सेल वॉल. सेल मेम्ब्रेन म्हणजे कवरिंग. सेल वॉल इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ कवरिंग, पण दोघांचे प्रॉपर्टीज ज्या आहेत थोड्या वेगळ्या असतात. ठीक आहे. सेल वॉल दॅट इज दी आउटर मोस्ट कवरिंग,
and cell membrane is the innermost covering. Cell membrane is also called as plasma membrane. So cell wall ही कशी आहे, फ्रीली परमेबल आहे, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन ही कशी आहे, सिलेक्टिव्हली परमेबल आहे. देन ही डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवायची, त्याला चांगलं प्रिपेअर करायचं. ठीक आहे. याच्या रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते टॉपिक झाल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करेल. सो नेक्स्ट टॉपिक इज दी वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर दी ॲब्सॉर्प्शन. आता कोणतं वॉटर रूट्ससाठी ॲवेलेबल असतं हे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. जसं प्लांट्स ॲब्सॉर्ब दी वॉटर फ्रॉम सराउंडिंग, दॅट इज रायझोस्पियर. आता रायझोस्पियर काय आहे त्याला ब्रॅकेटमध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे, मायक्रो एन्व्हायरमेंट सराउंडिंग इन दी रूट. जे रूटच्या सराउंडिंगला जे काही मायक्रो एन्व्हायरमेंट असेल दॅट इज सेड टू बी रायझोस्पियर. द प्लांटचे जे रूट्स आहे ते वॉटर ह्या मायक्रो एन्व्हायरमेंटमधून ॲब्सॉर्ब करतील. तर प्लांटसाठी 4 प्रकारचे वॉटर अवेलेबल असतात. फर्स्ट वन इज दी ग्रॅव्हिटेशनल वॉटर, अनदर वन इज दी हायग्रोस्कोपिक वॉटर, थर्ड वन इज दी कंबाईन्ड वॉटर अँड फोर्थ वन इज दी कॅपिलरी वॉटर. आता हे 4ही वॉटर जे आहे ते प्लांटसाठी सॉईलमध्ये ॲवेलेबल असतात, पण प्लांट जे आहे याच्यापैकी फक्त एकच वॉटर जे आहे ते ॲब्सॉर्ब करू शकते. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी दी व्हेरियस टाइप्स ऑफ वॉटर कंटेंट प्रेझेंट इन टू दी रायझोस्पियर और मायक्रो एन्व्हायरमेंट सराउंडिंग्स दी रूट्स. पहिलं बघा, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. दी वॉटर percolates means pass through deep due to gravity in the soil. This is not available to plants for absorption. आता सराउंडिंगला मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे ते अवेलेबल आहे, पण प्लांट त्याला ॲब्सॉर्ब करत नाही, कारण हे वॉटर कसं असते, डीप असते आणि रूट हेरे कसे असतात प्लांटचे, सुपरफिशियल लेवलला असतात. त्यासोबतच ह्या वॉटरला एक ग्रॅव्हिटी असते. ते ग्रॅव्हिटी म्हटलं तर हा एक फोर्स आहे, दॅट इज दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो. सो या वॉटरला ग्रॅव्हिटी असल्यामुळे प्लांट हे वॉटर ॲब्सॉर्ब करू शकत नाही. नेक्स्ट वन इज दी हायग्रोस्कोपिक वॉटर. व्हॉट इज द हायग्रोस्कोपिक वॉटर? दिस इज दी फाईन सॉईल पार्टिकल्स ॲब्सॉर्ब ऑर इम्बीब वॉटर अँड होल्ड इट. रूट्स ऑल्सो कॅनॉट ॲब्सॉर्ब इट. म्हणजे असं वॉटर जे फाईन पार्टिकल्समध्ये कम्प्लिटली मिक्स असते, दॅट इज दी हायग्रोस्कोपिक वॉटर. आता असं फाईन सॉईल पार्टिकल्समध्ये ॲब्सॉर्ब झालेलं वॉटर जे आहे ते रूट हेअर ॲब्सॉर्ब करू शकत नाही. सो रूट्स कॅनॉट ॲब्सॉर्ब दिस ऑर सच टाईप ऑफ वॉटर. नेक्स्ट वन इज दी कंबाईन्ड वॉटर. वॉटर प्रेझेंट इन दी फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साईड्स ऑफ सिलिका, ॲल्युमिनियम. इथे 2च कंटेंट घेतले आहे, पण असे भरपूर कंटेंट असू शकतात. जसं युरिया असू शकेल, जसं अमोनिया असू शकेल. तर असं कंबाईन्ड म्हणजे मिक्स वॉटर, असं वॉटर ज्यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे कंटेंट हे मिक्स असतात. इट इज ऑल्सो नॉट अवेलेबल टू प्लांट्स फॉर ॲब्सॉर्प्शन. नेक्स्ट वन इज दी capillary water. Capillary water means some amount of water is held in the pores present between the soil particles due to capillarity and available for absorption. This water is available for absorption. Capillary water जसं आता आपण मागे स्टडी केला आहे, कोहेजन आणि अधेशन. कोहेजन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मॉलिक्यूल अँड अधेशन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर मॉलिक्युल्स. ती कॅपिलरी वॉटर काय आहे? सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन दी पोअर्स प्रेझेंट बिटवीन दी सॉईल पार्टिकल्स. आता काही वॉटर जे आहे ते सॉईल पार्टिकलच्या मधात असतात आणि त्यामुळे तिथे तयार होतो कॅपिलरी. आता ही झाली एक कॅपिलरी रिॲक्शन. आता हेच कॅपिलरी रिॲक्शनमधून वॉटर जे आहे ते रूट हेअर त्याला ॲब्सॉर्ब करू शकतो. म्हणून
हे वॉटर कसं आहे, रूट हेअरसाठी ॲवेलेबल असते. सो हिअर आर 4 डिफरंट टाईप्स ऑफ सॉइल्स दॅट हॅविंग दी वॉटर. पहिलं म्हटलं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, दुसरं घेतलं आहे हायग्रोस्कोपिक वॉटर, तिसरं घेतलं आहे कंबाईन वॉटर, अँड लास्ट वन इज दी कॅपिलरी वॉटर. ओनली कॅपिलरी वॉटर कॅन ॲब्सॉर्ब बाय रूट्स. देन नेक्स्ट, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम दी सॉईल, हा आहे आपला नेक्स्ट पॉईंट. सो हिअर इज दी root hair absorb water by 3 physical processes, that is imbibition, diffusion and osmosis. These are the 3 physical processes. Why it is called as physical? Because this involved force of attraction, this involved moment, this involved एनर्जी. आता ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी करता, त्यामुळे आता इथे एक क्वेश्चन तयार होईल, व्हाय दी सेव्हरल प्रॉपर्टीज आर कन्सिडर्ड ॲज अ फिजिकल प्रॉपर्टीज, किंवा रूट हेअर ॲब्सॉर्ब वॉटर बाय डिफरंट फिजिकल प्रोसेसेस, व्हाय दे आर कॉल्ड फिजिकल प्रोसेसेस. आता अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला टॉपिक झाल्यानंतर मी पेस्ट करेल, त्यानुसार तुम्हाला तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या प्रिपेअर करायचे. सो हिअर इज दी रूट हेअर ॲब्सॉर्ब दी वॉटर बाय 3 फिजिकल प्रोसेसेस. 3 फिजिकल प्रोसेसेस आहे ज्यामधून रूट हेअर जे आहे ते वॉटर ॲब्सॉर्ब करतात. पहिले असेल इम्बिबिशन, दुसरी असेल डिफ्युजन आणि तिसरी असेल ऑस्मॉसिस. त्यापैकी पहिला पॉईंट घेऊ आपण, इम्बिबिशन. What is imbibition? Imbibition is the swelling up of hydrophilic colloids due to absorption of water. Imbibition म्हणजे काय आहे, ते एक स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलॉइड्स, म्हणजे सरळ सरळ याला आपण म्हणू ॲब्सॉर्प्शन. आता व्हॉट इज हायड्रोफिलिक कोलॉइड्स, आता याबद्दलसुद्धा मी तुम्हाला मागे सांगितलं आहे. आता हायड्रो आणि फिलिक ह्या 2 शब्द मिळून बनला आहे हायड्रोफिलिक. Hydro means water and philic means loving or attracting. Imbibition is a swelling up of hydrophilic colloids due to absorption of water. वॉटरच्या ॲब्सॉर्प्शनमुळे जे काही स्वेलिंग अप होईल दॅट इज कॉल्ड imbibition. Substance that absorb water or any type of liquid is called imbibient, and the water or any type of liquid that gets imbibed is called imbibiate. आता ह्या 2 टर्ममध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. इम्बिबियंट म्हणजे काय होत आहे, कोलॉइड्स ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. सबस्टन्स दॅट ॲब्सॉर्ब वॉटर ऑर लिक्विड इज कॉल्ड इम्बिबियंट. जे वॉटर किंवा लिक्विड असेल ॲब्सॉर्प्शनमध्ये, दे आर सेड टू बी इम्बिबियंट. ठीक आहे. पण असा कोणता मॉलिक्यूल आहे जो इम्बिब होत आहे, दॅट इज कॉल्ड इम्बिबिएट. म्हणजे वॉटर आणि लिक्विड हा काय आहे, त्यामधला एक मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, इम्बिबेट. ठीक आहे.